वेलकम टू बॉम्बे किचन। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या रेसिपींना शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। आज आपण चिकन क्रिस्पी बनवणार आहोत। यासाठी इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, 50 ग्रॅम दही, मसाले, आलं लसणाची पेस्ट आणि मीठ घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण चिकन हे बारीक पीस मध्ये कट करून घेऊया। बारीक कापलेल्या चिकन मध्ये आपल्याला मीठ, आलं लसणाची पेस्ट, सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत। आपण पाहू शकता तिथे सर्व मसाले, आलं लसणाची पेस्ट टाकून झालेले आहे। आता आपल्याला यामध्ये 50 ग्रॅम आपण दही टाकलेलं आहे। चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा, आपल्या चॅनलच्या रेसिपीजला लाईक करा आणि आपल्या रेसिपींना शेअर करा। हे संपूर्ण चिकन आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स केल्यानंतरून आपल्याला हे चिकन अर्धा तास मॅरिनेट करायचं आहे। आपण पाहू शकतात ह्या प्रकारे सर्व मसाले व दही आणि मीठ हे चिकनला आतपर्यंत छान लागतं। आपण पाहू शकतात सुंदर असं आपलं चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आपलं चिकन हे मॅरिनेट झालेलं आहे। आता आपल्याला 50 ग्रॅम तांदळाचं पीठ, 50 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर, 50 ग्रॅम मैदा आणि चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेत आहोत। ह्या पिठामुळे आपलं चिकन हे खूप क्रिस्पी लागतं आणि सुंदर असं कुरकुरीत होतं। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे। तुम्ही बघू शकतात आता ह्या पिठामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकलेलं आहे व आता हे पुन्हा सर्व व्यवस्थित आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे आपण मॅरिनेट चिकनला सर्व पीठ लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये बर्फ आणि पाणी घ्यायचं आहे। आता आपण चिकनला पीठ लावलेलं होतं ते चिकन यामध्ये आपण टाकून घेऊयात। ह्या प्रकारे आपल्याला सर्व चिकन यामध्ये टाकून पुन्हा हे पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं आणि आता याला आपल्याला पिठामध्ये पुन्हा मिक्स करायचं आहे। थंड पाण्यात टाकल्यामुळे हे सर्व चिकन एकमेकांना चिटकतं, त्यामुळे आपल्याला हे पुन्हा पिठामध्ये टाकून व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे तुम्ही सर्व चिकन पिठामध्ये घोळून घ्यायचं व आता एका ताटामध्ये आपल्याला हे सर्व चिकन काढून घ्यायचं आहे। आता आपण हे सर्व ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। बघू शकतात आपण। आता आपल्याला गॅसवर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतरून त्यामध्ये आपण आता चिकन टाकून फ्राय करून घेऊयात। ह्या प्रकारे सर्व चिकन यामध्ये टाकून घेणे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे सर्व चिकन तळून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर आपण हे सर्व क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊयात। बघू शकतात आपण ह्या प्रकारे आपल्याला सर्व चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। आपल्या चिकनचा कलर चेंज झालेला आहे। आपलं चिकन हे आता फ्राय झालेलं आहे। आपण बघू शकतात
छान क्रिस्पी झाल्यानंतरून आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपण हे क्रिस्पी झालेले चिकन एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आपलं चिकन क्रिस्पी खाण्यासाठी रेडी झालेलं आहे। आपण पाहू शकता किती सुंदर असं आपलं चिकन क्रिस्पी तयार झालेलं आहे। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या रेसिपीला शेअर करा आणि आपल्या व्हिडिओजला जास्तीत जास्त कमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।